तूर विमा काळासाठी आता शेतूमध्ये चाललो आहे मी, कारण आता शेवटची तारीख 31 आहे. पहा मित्रांनो, आता शेतूमध्ये आलो आहे. पीक विमा काढायचा होता मला. आता पीक विमा काढा. महाराज, पीक विमा काढायच्या पहिले काय भरावं लागते हो? कोणता फॉर्म भरावा लागते? दाखल पाहिजे ना. तर याला विचारू आपण. भाऊ, कुणाला सोयाबीनला किती खर्च येते रे? चला मित्रांनो, आता मला विमा काढायचा होता शेतीचा. माझ्याकडे शेती पण आहे. शेतीमध्ये सोयाबीन आहे, सोयाबीन आणि तूर. तर विमा काढायसाठी आता शेतूमध्ये चाललो आहे मी, कारण आता शेवटची तारीख 31 आहे. त्याच्यामुळे विमा काढावा लागेल मला पटकन. नंतर गर्दी होऊन जाते ना आपल्या दुकानच्यांना, आपल्याला टाइम नाही मिळणार. त्यामुळे आज टाइम आहे आणि साडा आलाय दुकानामध्ये, त्याला दुकानात ठेवतो. आणि पाणी चालू आहे आमच्या इकडे. पाणी असल्यामुळे गर्दी बी नसणार शेतीमध्ये. तर पटकन जाऊन आपण विमा काढून घेऊ. आणि काय आहे, काय रेट आहे, कायची किती रेट आहे, किती खर्च येणार तुम्हाला सगळं मी सांगणार तिथे. हेक्टरी काय खर्च आहे का नाही तर शेतीमध्ये गेल्यावर. तर बघा, आवडला तर तुम्हाला सांगा. शेतीबद्दल काही ना काही जरा जशी मला माहिती मिळते तसंच मला जे काय काय करत असतं ते मी सांगतो तुम्हाला सगळ्यांना. बघा, जर असे व्हिडिओ तुम्हाला जर ऐकायचे असेल आणि तुम्हाला काही माहिती मिळत असेल तर एक सबस्क्राईब कीजिएगा, एक लाईक भी कर जा. चला मग मित्रांनो, जाऊ आपण शेतूमध्ये. सांगतो मी तुम्हाला. ये शेतू का ये है, यहाँ पे इथे आलो होतो मी पीक विमा काढायसाठी. बघून घ्या मित्रांनो, नंबर वगैरे सर्व आहे. काही कॉन्टॅक्ट काही काम असेल तर करून घेता त्याच्यासोबत. 31 तारखेपर्यंत मुदत आहे. 31 तारीखपर्यंत मुदत आहे. आपल्या दुकानच्या जवळपासच होता, मी पीक विमा काढून घेतला. पाऊस चालू आमच्या इकडे खूप. पहा मित्रांनो, आता शेतूमध्ये आलो आहे. पीक विमा काढायचा होता मला. आता पीक विमा काढायचा राहिलेला होता. ते पीक विमा काढायसाठी आलेलो आहे. तर सांगतो तुम्हाला कसा पीक विमा काढा लागते, काय कोणत्या याचे, कापाशीचे काय रेट आहे, सोयाबीनचे काय रेट आहे. तर शेतूवालाच विचारू आपण. माझा मित्रच आहे तो शेतूवाला. चला, त्या शेतूमध्ये आलो आपण. हे बघा, शेतूच नाव शेतू बाग. हे देखो, पडलो आप सब लोग. पाहून घ्या, वाचून घ्या काय काय निघते शेतूमध्ये. ना मला तर पीक विमा काढायचा आहे. पीक विमा काढायसाठी आलेलो आहे. महाराज, पीक विमा काढायच्या पहिले काय भरावं लागते हो? कोणता फॉर्म भरावा लागते? दाखवा बरं मला. कोणता आहे? घोषणापत्र. हे बघा, हे सगळं भरावं लागते. घोषणापत्र पाहून घ्या, सगळं वाचून घ्या तुम्ही. हे सगळं भरावं लागते. मग त्यांना विचारू द्या सोबत काय काय लागते. 7/12 बँक पासबुक, अजून आधार कार्ड आहे ना. मोबाईल नंबर लिंक पाहिजे आहे ना आधार कार्डला. OTP त्याच्यावर आहे ना. ते सगळं पाहिजे आहे ना. ओरिजिनल आहे ना, सगळं ओरिजिनल पाहिजे आहे ना. तर याला विचारू आपण. भाऊ, कुणाला सोयाबीनला किती खर्च येते रे हेक्टरी? 1160 रुपये खर्च येते ना हेक्टरी काढायला. आणि कपाशीला 750 रुपये खर्च येते आहे ना. मागच्या वर्षी 1 रुपयात होता ना सगळं. फक्त जे काढायचा खर्च आहे तेवढाच येत होता आहे ना. बघा मित्रांनो, एवढा खर्च येते सोयाबीनसाठी आणि कपाशीसाठी. मागच्या वर्षी सगळं फ्री होतं, यावर्षी सगळं वाढून गेलेलं आहे. मी माझा हेक्टरी काढलेला आहे तर मला 1450 रुपये लागले, कारण त्याचा बी खर्च येतो ना बाकी. 7/12 हे ते. तर चला मित्रांनो, तुम्हाला काही काढायचा काढून घ्या. 30 तारखे किती आहे मुदत? कुणाल 31 तारीख आहे मुदत विमा काढायची. याच्यासोबत बी कॉन्टॅक्ट करू शकता. जवळपासचे असन कोणी तर काढून मिळणार तुम्हाला. पटकन भेटला, 15 मिनिटात काढून दिला त्यानं. हे वाघापूर रोडवर आहे शेतू. चला ठीक आहे, काढून घ्या मित्रांनो 31 तारीखच्या पहिले. ठीक आहे, एवढी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद महाराज. तुमचं बी धन्यवाद. कुणाल, तुझं बी धन्यवाद. चला ठीक आहे मित्रांनो.